नमस्कार फ्रेंड्स. तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये व्हॅकन्सी आली आहे MSc केमिस्ट्री साठी. तर चला ऍडव्हर्टाइजमेंट कुठे बघायची आणि अप्लाय कुठे करायचं तर चला बघूयात सिस्टमॅटिक. तर पहिलं जायचं गुगल मध्ये ऑइल इंडिया लिमिटेड असं टाईप करायचं. नंतर इथं होम ऑइल अँड इंडिया लिमिटेड याच्यावर क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक असं पेज ओपन होईल. नंतर ऑइल फॉर ऑल तिथे जायचं. करिअर ऍट ऑइल, नंतर करंट ओपनिंग्स असं क्लिक करायचं. नंतर थोडस स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता की जो सिरियल नंबर 1 आहे इथं स्लॅबच दिलाय त्यांनी. डॉक्युमेंट वर क्लिक केल्याच्या नंतर जी काही स्लॅबची पीडीएफ आहे ते डाउनलोड होईल. नंतर तुम्ही असे बघा हे. ठीक आहे. तर आपण सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न नंतर बघूयात. तर पहिला आपण बघूयात ऍडव्हर्टाइजमेंट. तर सेकंड नंबर जो आहे सिरियल सेकंड, ठीक आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट नंबर अँड याच्यावर लिंक वर क्लिक करायचं. ठीक आहे. नंतर येस. सॉरी, इथं थर्ड नंबर वर क्लिक करायचं. याच्यावर केल्याच्या नंतर असं एक पेज ओपन होईल. याच्यामध्ये स्क्रॉल करायचं आणि खाली जायचं. टू रीड ऍडव्हर्टाइजमेंट आणि याच्यावर क्लिक करायचं. आता तुम्ही इथं बघू शकता 26 सब ऑगस्ट 2025 मध्ये हे ऍडव्हर्टाइजमेंट आले. आणि जी काही आसाम आहे तर आसाम मध्ये पोस्टिंग होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण केमिस्ट्री वाल्यांसाठी बघूयात. इथं बघा, सिनियर ऑफिसर केमिकल, सिक्स सिक्स पोझिशन्स आहेत. रिझर्व्ह साठी 2, ओबीसी 1, SC1, ST1, EWS1. पे स्केल पण खूप चांगला आहे. 60,000 मिनिमम. जरी 60,000 स्टार्टिंग म्हणलं तरी बी हातामध्ये 1,00,000च्या वर येऊन जाते. आणि एज लिमिट आहे रिझर्व्ह आणि डब्ल्यू साठी 29, ओबीसी 32 आणि SC ST 34. आता एसेन्शियल क्वालिफिकेशन काय पाहिजे? पोस्ट ग्रॅज्युएट इन केमिस्ट्री ऑफ मिनिमम 2 year ड्युरेशन विथ मिनिमम 60% मार्क्स. आता MSc केमिस्ट्री तर सगळ्यांची 2 वर्षाची असते. फक्त 60% ऍटलिस्ट मार्क कमीत कमी तरी पाहिजे. आणि त्यांनी आणखी सांगितलं अँड हॅव्हिंग फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स ऍट ग्रॅज्युएशन लेवल. तुमच्या BSc मध्ये PCM, फिजिक्स, मॅथ आणि केमिस्ट्री असा एक ग्रुप पाहिजे. तरच तुम्ही या पोस्ट साठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता खाली जाऊयात आपण थोडस. इथे दिलेत बाकीच्या पोस्ट पण आहेत. पण आपल्या केमिस्ट्री वाल्यांसाठी जे आहे त्याच्यावरती आपण पहिलं फोकस करूयात. ऍडव्हर्टाइज खूप मोठी आहे आणि सगळ्यासाठी कॉमन आहे. आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एज रिलॅक्सेशन, ठीक आहे, हे पण एकदा तुम्ही रीड करून घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करून. जसं ज्याचं बेनिफिट आहेत, कोणी PW असेल किंवा कोणी एक्स सर्व्हिसमॅन असेल त्याच्या अकॉर्डिंग त्यांना एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे 5 years. ठीक आहे. नंतर ऍप्लिकेशन फीस जी आहे ती ओबीसी, जनरल किंवा EWS वगैरे असेल त्यांच्यासाठी 500 आहे. आणि SC ST, PWD, EWS, सॉरी, जनरल ओबीसी साठी फक्त 500 आहे.
आणि SC ST PWD AWS एक्स सर्व्हिसमॅन त्यांना फ्री आहे. फक्त ओबीसी आणि जनरल साठी 500 आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ठीक आहे, 100 मार्क्स साठी. आणि नंतर इंटरव्ह्यू असणार आहे 15 मार्क्स साठी. ठीक आहे, आधी 100 मार्क्सची एक तुमची सीबीटी मोड टेस्ट होणार आहे आणि त्याचं कन्वर्जन 85% मध्ये करणार आहे. आणि 15 मार्क्सचं जे तुमचं इंटरव्ह्यू राहणार आहे आणि त्याचं कन्वर्जन हे 15% मध्ये, म्हणजे 100चं 85 मध्ये आणि 15चं 15 मध्ये, असं करून तुमचं टोटल 100 आउट ऑफ सिलेक्शन होणार आहे फायनल. तर याच्यामध्ये 50% फॉर E1 अनरिझर्व ओबीसी और अँड ईडब्ल्यूएस आणि 40% जे मार्क्स पाहिजे ते SC ST PWD साठी पाहिजे. जर फेज फर्स्ट मध्ये जर तुम्ही हे क्वालिफाईंग मार्क्स तर नाही घेऊ शकले, तर तुम्ही इथेच बाहेर पडाल आणि इंटरव्ह्यू तुम्हाला नाही देता येणार. आणि जर का याच्यामध्ये तुमचे चांगले मार्क्स आले आणि इंटरव्ह्यू मध्ये जर थोडेफार कमी आले किंवा 15 पैकी 2 किंवा 3 जरी आले, तरी तुमच्यावर त्याचा काही इफेक्ट होणार नाही. हे दोन्हीचा मिळून जो मार्क्स दोन्हीचे मिळून जो मार्क्स असणार आहे त्याच्यावर तुमचा फायनल कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे, आता है ना, पहिलं कम्प्युटर सीबीटी बेस्ड टेस्ट, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू. फिजिकल फिटनेस वगैरे मी लिंक देतो कॉमेंट मध्ये, पिन करतो किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो. तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती जाऊन पीडीएफ डाउनलोड करू शकता. हा, तर हे 26 सप्टेंबर 2025 ला याची ओपनिंग झाली आणि याची लास्ट डेट आहे 26 ऑफ सप्टेंबर 2025. ठीक आहे, आणि याची जी एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ती 1 नोव्हेंबर 2025 ला असणार आहे आणि ही टेंटेटिव्ह डेट आहे. आणि जो कट ऑफ आहे तो 26 सप्टेंबर 2025 ला शेत कट ऑफ डेट आहे. ठीक आहे, हे तो तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे, आता चला बघूयात आपण सिलेबस. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं 1 नंबरवर क्लिक केल्याच्या नंतर सिलेबस डाउनलोड होतो. आपण ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे सिलेबस, बघूया. ठीक आहे, हा सिलेबस आहे. सिलेबस फॉर पोस्ट कोड एक्सेप्ट SO17 CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट. तर हे 2 सेक्शन मध्ये एक्झाम होणार आहे. फर्स्ट सेक्शन मध्ये 40 मार्क्स आणि सेकंड सेक्शन मध्ये 60 मार्क्स. तर फर्स्ट सेक्शन 40 मार्क्स मध्ये जनरल इंग्लिश, रिझनिंग आणि न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड हे 3 असणार आहे. आणि सेकंड 60 मार्क्स साठी जे की सब्जेक्ट नॉलेज आहे त्याच्या रिलेटेड असणार आहे, 60+40. तर आपण केमिस्ट्रीचा डिटेल सिलेबस बघूयात. हा आहे केमिकल वाल्यांसाठी. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जो आपला सेट नेट्स आहे तोच असणार आहे. केमिकल बॉन्डिंग, ऍसिड बेस, इनऑर्गॅनिक रिएक्शन्स. ठीक आहे, नंतर सिमेट्री ग्रुप अँड ग्रुप थेअरी, लॅन्थेनाइट्स अँड ऍक्टिनाइट्स अँड ब्लॉक, प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस. नंतर मॅग्नेटिक केमिस्ट्री, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आलं. ठीक आहे, इनऑर्गॅनिक फोटोकेमिस्ट्री, अट्रॅक्शन ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि ऑर्गॅनॉर्गॅनिक केमिस्ट्री. थोडा एखादे 2 टॉपिक एक्स्ट्राच आहेत, तुम्ही बघून घेऊ शकता. नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री. यामध्ये एक्स्ट्रा जो आहे तो अनालिटिकल केमिस्ट्री आणि प्लस मध्ये ग्रीन अँड सस्टेनेबल केमिस्ट्री हा पण सिलेबस त्यांनी ऍड केला आहे.
ठीक आहे. आणि स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये हे जे तुम्ही ऑलरेडी साठी शिकला आहात. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आशा आहे की तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय कराल. फक्त एसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे एमएससी केमिस्ट्री पाहिजे आणि बीएससी मध्ये ऍटलिस्ट एखादा तरी सेमेस्टर तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ पाहिजे. तर चला, ऑल द बेस्ट तुम्हाला पोस्ट साठी. थँक्यू.